माझा किडनीमध्ये सूज यायची आणि पित्ताशयात खडे माझा ऑलरेडी आता पण नाही. डेंजर. हो, तर म्हणजे खूपच त्रास होत होता सर, छातीत पण दुखत होतं खूप माझ्या. पण 8 दिवसापासून मी आता हे चालू केलंय ना, वर्कआउट वगैरे सगळ्या गोष्टी, तर खूप छान वाटतंय मला. दिवसातून 3 वेळेस ऑपरेशन घ्यायचं. हो, 2 वेळेस घेते मी सर. 3-4 वेळेस घ्यायचं. पाणी प्यायचं भरपूर. हो. जेवण झाल्यावर लवकर पाणी प्यायचं नाही. बर. पण जेवणामध्ये फायबर युक्त, सकाळी प्रोटीन, संध्याकाळी शेक, वुमन चॉईस घ्या. आणि त्यांना हे पण द्या, सिम्पली प्रोबायोटिक. सिम्पली प्रोबायोटिकने काय होतं, आपला खराब बॅक्टेरिया बाहेर काढतो, न्यू बॅक्टेरिया तयार होतो. न्यू ऍसिडिक घ्यावं लागेल, कारण पित्ताशयामध्ये कॅन्सरचं रूपांतर असतं. हो, खूपच जास्त आहे सर. तर म्हणजे 7.1 आहे खडा आता. काय टेन्शन नाही, निघून जाईल. त्याला सिम्पली प्रोबायोटिक. ऍक्च्युली ना सर, त्या 1 वर्ष अगोदर त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, पण मग थोडा कंटाळा येते चालू होतं आणि 1 दिवसात त्या डायरेक्ट हॉस्पिटलला ICU मधून मॅडमला फोन केला त्यांनी. अभी सामने मौत की ना. मॅडमला ICU मध्ये फोन करता, मला वर्कआउट करणे डॉक्टरने सांगितलं, वजन कमी करा. कुठेही जातो मी, पण वजन कमी करा. लगेच आठवण झाली आपल्या वेलनेस सेंटरची. सनटॅन शेक द्या आणि त्यांचं 0 ऑइल करा. चालेल सर, चालेल.